SSC निकाल 2026 तुमच्यात जर जिद्द असेल आणि तुमची जिंकायची इच्छा असेल तर तुम्ही यश संपादन करू शकता. शांभवी पंचबुद्धे नागपूरची विद्यार्थिनी, जिला 5वीपासून कफ झाला आणि हळूहळू तिला ऐकू येणं कमी झालं, जवळपास बंद झालं. अशा परिस्थितीत सुद्धा तिने 94%, येस मी रिपीट करतो, 94% तिने मार्क मिळवले. हा पहिला भाग. बरं, तिने लिप रीडिंगचा अभ्यास केला, तिला पहिल्या बाकावर बसू दिलं. तिची थोडक्यात आपण तिच्या बाबतीत काय झालं ते ऐकूया. तिला पहिल्या बाकावर बसायची परवानगी दिली. हा एक मुद्दा. तिने लिप रीडिंगचा अभ्यास केला. मी स्वतः डॉक्टर आहे. लिप रीडिंगचा अभ्यास सोपा नसतो, कारण जेव्हा तुम्हाला ऐकू येत नसतं तेव्हा तुमच्या समोरची संकट, आव्हानं जास्त असतात. लोक म्हणतात लिप रीडिंगच्या जोरावर सक्सेस मिळतं, पण ते सोपं नसतं. डेफिनेटली या विद्यार्थिनीचं आपण अभिनंदन करू आणि या परीक्षेमधल्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत या मी तुमच्याशी जरूर शेअर करीन. याचा अर्थच असा आहे की आपल्याला मोटिवेट होण्याची गरज आहे, कारण होतं आहे असं सोशल मीडिया ॲडिक्शनमुळे समाज नाचतोय. दुसरी गोष्ट, माणसं बरेचदा स्वतःच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या घटकाचा विचार करतात, चिंता करतात, नैराश्यात जातात. आणि जे विद्यार्थी नैराश्यात आहेत त्यांच्यासाठी ही कहाणी प्रेरणादायी आहे.